आजपासून सुरू होणार 10वीची बोर्डाची परीक्षा. मुंबई विभागातून तब्बल 3,49,000 परीक्षार्थी परीक्षेला बसणार. परीक्षा केंद्रांवर ठेवली जाणार करडी नजर. मुंबई शहर आणि उपनगरांमधील वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ. मुंबईतील काही ठिकाणची हवा गुणवत्ता ही खराब. निर्देशांक अद्यापही 200च्या वर. मुंबईतील हवा आरोग्यासाठी अतिघातक श्रेणीमध्ये. रविवारपासून पुन्हा बिराड आंदोलनाला सुरुवात. आश्वासनं न पाळल्यानं रोजंदारी कर्मचाऱ्यांचं पुन्हा आंदोलन. सहकुटुंब झोपडी बिराड आंदोलनाचा हा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल धूळ खात पडून. निधीच्या मागणीची फाईल अर्थघातात निर्णयाविना पडून. एसटी कामगारांमध्ये असंतोष, त्यामुळे बोंबामारा आंदोलनाचा इशारा. सरकारच्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे. सरकारवर कर्जाचा बोजा वाढत असताना मोफत गोष्टी वाटण्याऐवजी रोजगार निर्मितीवर भर देण्याचा सल्ला. भारत पाकिस्तानमधील युद्धात मध्यस्थी केल्याचा ट्रम्प यांनी केला पुन्हा दावा. दोन्ही देशांना 200% टॅरिफची धमकी देऊन युद्ध मिटवलं. दोन्ही देशांना चर्चेसाठी भाग पाडल्याचा ट्रम्प यांनी केला पुन्हा दावा. भिवंडी महापालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यानं चुरशीची लढत. भाजपच्या नारायण चौधरींचा काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय. काँग्रेसचा भाजपनं फुटलेल्या गटाला पाठिंबा. मुंबई पालिकेमध्ये 5 वर्ष भाजपचाच महापौर असणार. शिंदेंचा महापौर असलेल्या केडीएमसी, ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये मात्र 1.25 वर्षानं भाजप दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती. मंत्री झिरवाळ खासगी सचिवावर कारवाई. सचिव रामदास गाळे आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यांना सुरक्षा द्यावी. सुप्रिया सुळेंची सरकारकडे विनंती. तर सुरक्षा देण्यासंदर्भात गृहमंत्री विचार करतील. भुजबळांचं भाष्य. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग. 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार. फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मात्र उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.